कामराने कॉमेडी केली आणि त्याचा मुंबईला कसा फायदा होऊ शकतो, हाच प्रश्न तुमच्या पण मनात आला ना? बरोबर ना? सांगतो, सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा आमचा प्राईम टाइम महाराष्ट्र चॅनल, कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर कुणाल कामराने त्याचा एक कॉमेडी शो केला आणि त्यानंतर जो वाद झाला आणि शिवसेनेने जी तोडफोड केली ती सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मी डायरेक्ट विषयालाच हात घालतो. पुढे कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गायलेल्या विडंबनात्मक गाण्यावर माफी न मागण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्याची भूमिका सांगण्यासाठी 4 पानी स्टेटमेंट त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केली. आता कामराने कॉमेडी केली आणि त्याचा मुंबईला कसा फायदा झाला हे जाणून घेताना त्याने जी 4 पानी स्टेटमेंटमध्ये आपली भूमिका मांडली आहे हे सर्वात प्रथम आपल्याला पाहायला लागेल. कुणालच्या स्टेटमेंटमध्ये त्याने म्हटलंय, ज्या जमावाने ठरवलंय की हे हॅबिटेट स्टुडिओ पाडलं पाहिजे त्यांच्यासाठी माझं प्रत्युत्तर आहे, कोणतंही मनोरंजन स्थळ फक्त एक व्यासपीठ असतं. कोणत्याही प्रकारच्या शोसाठी मी निवडलेली जागा, मग ते हॅबिटेट किंवा इतर कोणतेही स्थळ असो, हा माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही आहे. किंवा मी नाही तर मी काय बोललो किंवा काय करतोय यासाठी देखील कोणाचा अधिकार किंवा नियंत्रण नाही आहे. कोणताही राजकीय पक्ष हा एका विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी त्या जागेवर जाऊन जर हल्ला करत असेल तर हे इतकं मूर्खपणाचं आहे की तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून तुम्ही टोमॅटोची लॉरी किंवा ट्रक जो आहे तो उलटवताय. यावरच पुढच्या पानावर त्याने त्याच ब्रिजचा उल्लेख केलाय जो आता पुढे पाडणार असल्याचं सांगितलं जाते. त्यानेच पुढच्याच पानावर म्हटलंय, माझ्या विरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार आहे, पण ज्यांनी विनोदावर नाराज होऊन तोडफोड करणे हा पर्याय निवडलाय त्यांच्या विरुद्ध देखील कायदा निष्पक्ष आणि सारखाच लागू होणार का? आणि आज हॅबिटेट येथे BMC कडून निवडून न आलेल्या सदस्यांनी जे कोणत्याच पूर्व सूचनेशिवाय हातोडा मारलाय आणि जागा पाडण्याचा प्रकार घडवलाय त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि असेच जर होणार असेल तर कदाचित माझ्या पुढील शोसाठी मी एल्फिस्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन जी जलद गतीने पाडण्याची आवश्यकता आहे. हो, हेच ते वाक्य मी पुन्हा बोलतो, माझ्या पुढील शोसाठी मी एल्फिस्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन कारण ती जलद गतीने पाडण्याची आवश्यकता आहे. एल्फिस्टन पूल हाच तो पूल जो दक्षिण मध्य मुंबईतल्या प्रभादेवी आणि परळ या 2 परिसरांना जोडणारा 101 वर्ष जुना पूल आहे. आता याच ब्रिटिशकालीन ब्रिजचे पाडकाम सुरू केलं जाणार असून तिथे नवा डबल डेकर ब्रिज बांधण्यात येणार आहे अशी बातमी आता सध्या पाहायला मिळते. यासाठी सद्यस्थितीत वाहतूक पोलिसांची परवानगी मिळवण्यास MMRDAने विनंती केली आहे आणि येत्या 10 एप्रिल पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती आहे. हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करून इथलं ब्रिजचं पाडकाम हे पावसाच्या आधी पूर्ण केलं जाईल आणि 2026 पर्यंत या ठिकाणी एक नवीन ब्रिज बांधण्यात येईल. मात्र या पुलाच्या पुनर्विकासात तिथल्या काही बैठ्या चाळी जी आहेत त्या बाधित होणार असल्याचं कळतंय. तरीही एल्फिस्टन पूल हा पाडण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना स्थानिकांना देण्यात न आल्याने याबाबतीत स्थानिकांमध्ये रोष असल्याचं कळतंय. जेव्हा हा पूल बंद होईल तेव्हा प्रभादेवी, परळ, लोअर परळ आणि करी रोडसह आसपासचे जे परिसर आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसाठी सामोरे जाऊ शकतात. याचा परिणाम हा दादरपर्यंत देखील होऊ शकतो. त्यामुळे मनसेकडून हा मुद्दा उचलून एक पर्यायी व्यवस्थेची मागणी देखील करण्यात येते. कुणाल कामराने उल्लेख केल्यानंतर याच एल्फिस्टन पूलच्या विषयाची बातमी समोर येणं हे योगायोग देखील असं म्हणू शकतो. पण या घटनेनंतर मुंबईकरांच्या प्रवासात एक नवा इन्फ्रास्ट्रक्चर आल्याने मुंबईला गती मिळेल एवढं मात्र नक्की. मजेशीर गोष्ट म्हणजे कुणाल कामराला शोसाठी त्याने म्हटल्याप्रमाणे ही जागा तरी आता निवडणं भविष्य काळात कठीण दिसतंय. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.